आणि छोटे छोटे पॅचेस तुम्ही बनवले अगदी छोटे छोटे, तर तुम्ही ज्वेलरी म्हणून त्याचा उपयोग करू शकता. मार्केटला एक गोल्डन तार मिळते, त्याला एस सारखं केलं की त्याला अडकवली कानात घालायला, किंवा तुम्ही छोटे छोटे केले तर टिकल्या म्हणून तुम्ही मॅचिंग ड्रेसला मॅचिंग टिकली, किंवा यात्रेमध्ये तुम्हाला ते मिळतात ना 5,000-10,000 रुपयाला हेअर बँड, रबर बँड मिळतात, तर त्याच्यावरती तुम्ही ते फुल बनवून लावलं तर मॅचिंग काय म्हणतात त्याला ब्रॉच, मॅचिंग ब्रॉच तुम्ही बनवू शकता. किंवा सँडल घेतली 100 रुपये चप्पल, त्याच्यावरती लावलं की 200 रुपयाची वाटते, ठीक आहे. पर्सेसला तुम्ही लावू शकता, त्याच्या खाली पिनाला जर तुम्ही चिटकवलं तर मॅचिंग साडीला मॅचिंग साडी पिन म्हणून. तर नुसतं फक्त मी कपड्यावरती केलं असं डोक्यात नका ठेवू, त्याला तुम्ही थोडंसं बाहेर जर काढलं तर त्याच्या अनेक गोष्टींसाठी त्याचा उपयोग. लहान मुलांच्या पुस्तकांमध्ये किंवा ईमेलवरती, किंवा आपण आता हल्ली गुगलवरती सर्च केलं तर चांगले चांगले निसर्ग चित्र मिळतात, त्याची प्रिंट काढली, त्याच्यावर ठेवलं, खाली व्हाईट कलरचा कार्बन पेपर टाकला तर ते तुम्ही आखलं आणि मग त्याला भरलं की एक फ्रेम केली, त्या घरात फ्रेम म्हणून तुम्ही लावू शकता. ती फ्रेम आयुष्यभर तुमची घरामध्ये. तर तुमचे मुलांना जेव्हा मुलं होती एवढी छोटी, तर ते म्हणजे माझ्या आजीनी ती फ्रेम बनवलेली आहे, म्हणजे एवढी जुनी ती फ्रेम आहे, ती आठवण घरात राहते ना आपण काय काय केलेलं असतं त्या गोष्टी. तर तुमचे ड्रेस असतील तर ड्रेसच्या खाली पॅचला तुम्ही लावू शकता, पायांच्या काय ते सलवार कुर्त्याला खाली डिझाईन म्हणून तुम्ही लावू शकता. तर एक ना अनेक फायदे, ओढणे, छोटी छोटी ओढणी भरण्याचं काम तुम्ही या गोष्टीमध्ये करू शकता. याच्यातून तुम्ही पैसे कमवावे हा उद्देश, त्याच्याकडे तुम्ही छंद म्हणून नका. आपल्या डोक्यात असतं मी शिकले, मला आलं, बस आलं, माझा उन्हाळा गेला, आता पावसाळ्यात काहीतरी वेगळं करू, असं नका करू, ठीक आहे नाही. याच्यातून 4 पैसे आपल्याला कमवता आले पाहिजे. तुम्ही जे काही 100 रुपयाला एक व्हाईट कलरची